पाकिस्तानी कलाकार दहशतवादी नाहीत अशा शब्दात बॉलिवूडचा दबंग सलमान खाननं पाकिस्तानी कलाकारांचं समर्थन केलंय। उरीमध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये 19 जवान शहीद झालेत आणि त्यानंतर देशभरात तीव्र संताप आहे। मनसेच्या 48 तासांच्या अल्टिमेटम नंतर पाकिस्तानी कलाकारांनी देश सोडला। शिवाय इम्पा अर्थात इंडियन मोशन पिक्चर्सनेही पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातलेली आहे। उरी हल्ल्यानंतर एकाही पाकिस्तानी कलाकारानं चकार शब्द देखील काढला नव्हता। आता सलमान खाननं पाकिस्तानी कलाकार दहशतवादी नाहीत अशा शब्दात पाकिस्तानी कलाकारांचं समर्थन केलंय आणि यापूर्वी देखील वादग्रस्त वक्तव्यानं सलमान चर्चेमध्ये आलेला आहे। सलमानच्या या वक्तव्यानंतर मनसे आता काय भूमिका घेते याकडे लक्ष लागलेलं आहे। वो कलाकार हैं, वो कलाकार हैं। ये दो अलग अलग सब्जेक्ट्स हैं। वो टेररिस्ट थे, ये कलाकार हैं। आप क्या मानती हैं कि कलाकार टेररिस्ट हैं? वीजा लेके आते हैं, कौन देता है उनको वीजा? हमारी गवर्नमेंट देती है उनको वीजा। वर्क परमिट हमारी गवर्नमेंट देती है उनको। सलमानच्या या वक्तव्यावर शिवसेना नेते आदेश बांदेकरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। मला असं वाटतं की ही अत्यंत निषेधार्ह गोष्ट आहे। कारण एकीकडे जवान आपल्याकडे त्यांचं मॉरल एकीकडे कुठेतरी हाय असताना अशा पद्धतीचं विधान करून कुठेतरी त्यांचं खच्चीकरण केल्यासारखं आहे। आणि शेवटी ही प्रतिक्रिया ही मला असं वाटतं की सलमान खान कदाचित त्यांनी एकदा ना मिलिटरी अपशिंगे या गावात जावं हेच मी म्हणेन। कारण त्या गावामध्ये ना किमान प्रत्येक घरातला एक मुलगा तरी सैन्यात आहे आणि त्यावेळेला त्यांच्या घरातल्या कुटुंबियांच्या ज्या भावना आहेत ना त्या एकदा त्यांनी जाणून घेतल्या पाहिजेत, म्हणजे ते असलं विधान करणार नाही। कलाकार किंवा कुणीही ज्या वेळेला तो पाकिस्तानी आहे, कारण हे संकट कुणा एकावरचं नाहीये, हे संपूर्ण देशावरचं आहे। आणि अशा वेळेला देश म्हणून सर्वांनी एकत्र येऊन आपल्या भारतीय जवानांचं मॉरल कसं वाढेल याचा विचार केला पाहिजे। आणि अशा वेळेला अशा पद्धतीचं विधान करून पुन्हा कुठेतरी लक्ष दुर्लक्षित करण्यासारखं आहे। पण अशा वेळेला अशा पद्धतीचं विधान करणं हे दुर्दैवी आहे। शिवसेनेची प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे, तर मनसेने यावर काय प्रतिक्रिया दिली आहे ती आता पाहूयात। मी पाकिस्तानी कलाकार दहशतवादी नसतील, पण ते जे काय त्यांनी म्हटलेलं की पाकिस्तानी कलाकार हे इथे प्रॉपर विजा घेऊन येतात, तर मला असं सांगाल की पाकिस्तानी कलाकार हे विजावर येत नाहीत, ते इथे टुरिस्ट विजावर येतात। आणि टुरिस्ट विजावर तुम्ही काम करणं दुसरी गोष्ट काम शोधू देखील शकत नाही। तर आमचा विरोध कायम आहे। यापुढे कुठलाही पाकिस्तानी कलाकार इकडे काम करायला दिसला आम्ही त्याला चोप देऊ। पण सलमान खान सारखा अभिनेता जेव्हा पाकिस्तानी कलाकारांच्या समर्थनार्थ उतरतो त्याच्यानंतर आता मनसेची भूमिका काय असेल? कारण मनसे आक्रमक आहे, पाकिस्तानी कलाकारांना काम देणार नाही याबाबत। अगदी आम्ही अजूनही सांगतोय की यापुढे देखील कोणी पाकिस्तानी कलाकार इकडे काम करत दिसला आम्ही त्याला चोप देऊ, काम करू देणार नाही। आम्हाला कुठलाही कलाकार मोठा कलाकार काय म्हणतो याच्यापेक्षा या देशातल्या जनतेच्या ज्या भावना आहेत, आमचं जे म्हणणं आहे ते म्हणजे की आपल्या देशाबद्दलचं ते महत्वाचं आहे। कलाकार कलानंतर देश पहिला, देश महत्वाचा। पण अमेय अशा प्रकारच्या पाकिस्तान विरोधी भावना तीव्र असताना सलमान खान सारख्या अभिनेत्याने हे वक्तव्य करणं हे कितपत योग्य मानता तुम्ही? नाही, मला तेच वाटतं की अशा प्रकारच्या गोष्टी होत असताना अशा प्रकारचं नरेंद्र मोदी साहेबांकडनं ज्या प्रकारचं उत्तर त्यांना आपण काल दिलं असताना अशा प्रकारचं वक्तव्य एखाद्या मोठ्या कलाकाराकडनं होणं हे खूप चुकीचं आहे। आणि मला असं वाटतं मी त्याला फारसं महत्त्व न देता आम्ही आमच्या आंदोलनाच्या निर्णयावर ठाम आहोत। आमची कुठेही तसं आमचं काही मन बदलणं झालेलं नाही। देश आणि देशातल्या जनतेच्या भावना ह्या पहिल्या। शिवसेना आणि मनसेनंतर आता राष्ट्रवादीची काय प्रतिक्रिया आहे ती आता पहा। आजच्या घडीला उरी दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तान विरोधी लोकांची मानसिकता आहे, भावना आज झालेली आहे। जे जरी कायद्याच्या चौकटीत बोलत असतील पण हे वेळ असं नाही, लोक ते त्यांच्या मताशी कधी सहमत होणार नाही। लोकांची भावना वेगळी आहे। जरी त्या कायद्याच्या चौकटीत बोलत असतील, सिने कलाकार या नात्याने त्यांच्या पाठ राखण करत असेल, पण जनता या भावनेशी त्यांच्या सहमत होणार नाही। यांना पाहिजे की बाबा आता सगळे मोदी साहेबांनी जे डिप्लोमॅटिक रिलेशन ते संपवले पाहिजे, त्यांचा विजा अधिकृतपणे रद्द केला पाहिजे, त्यांना येण्यावर बंदी घातली पाहिजे। तशी परिस्थिती नसताना त्यांना कायदेशीर जरी अधिकार असेल पण लोक त्या अधिकाराला कोणी स्वीकारणार नाही।
ही वेळ बरोबर नाही. सलमानचं कुठेतरी चुकते. तर सपा नेते अबू आझमी यांचं काय म्हणणं आहे ते देखील आता पहा. सलमान खान पाकिस्तानी किसी कलाकार को सपोर्ट कर रहे होंगे। देखिए ऐसा है कि जिन लोगों को वीजा इशू हुआ है अपने देश में आने के लिए, चाहे पाकिस्तानी कलाकार हो या कोई इलाज करने पेशेंट को आया हुआ हो या कोई जर्नलिस्ट हो या कोई बिजनेसमैन हो, कोई भी आदमी हो, जब हमारी एम्बेसी ने उनको वीजा दिया हुआ तो हमारे मेहमान हो गए, वो अतिथि हमारे हो गए और अतिथि की इज्जत करना चाहिए। देखिए मैं ये मानता हूँ कि पाकिस्तान हिंदुस्तान दोनों एक ही हैं, दोनों का परिवार एक है, एक माँ के दो बेटे, एक पाकिस्तान चला गया, एक हिंदुस्तान में रहता है। लेकिन पाकिस्तान की सरकार की नीतियों के खिलाफ हम जबरदस्त हैं, उसकी कठोर निंदा करते हैं, लेकिन आम जनता को इसमें पीसना बिल्कुल ठीक नहीं है। सरकार अगर अभी सरकार बंद कर दे, वीजा बंद कर दे, भाई आज के बाद से पाकिस्तान से रिश्ता टूट गया, उसके बाद यदि कोई पाकिस्तानी यहाँ है पकड़ा जाता है तो उसको पकड़ो, उसको कोर्ट में खड़ा करो, उसको डिपोर्ट कर दो। लेकिन जब तक हमारा दरवाजा खुला हुआ है उस वक्त तक आने वाला हर व्यक्ति हमारा अतिथि है, उसको यहाँ से जाने के लिए मार के भगाने की जरूरत नहीं है। सरकार से कहो कि इनका वीजा कैंसिल करें और इसको भेज दें।